नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापालिकेच्या सगळ्या सदस्यांनी अविश्वास ठराव आणलेला होता आणि तो अविश्वास ठराव 104 विरुद्ध 6 असा मंजूर झाला. त्यामुळं आयुक्तांच्या विरोधात हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. एकीकडे कठोर प्रशासन राबवणारे अधिकारी पाहिजेत असं आपण म्हणतो. सर्वसामान्य नागरिक म्हणतात की अधिकारी कठोर असतील तर प्रशासकीय पातळीवरती आणि राजकीय इच्छाशक्तीच्या एकत्रित प्रयत्नामुळे कामं मार्गी लागतील. पण मग तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यावरती अविश्वास ठराव काय येतो? काय नेमकी प्रशासकीय अधिकाऱ्यांची अशी कामं करण्याची पद्धत ही राजकारण्यांना आवडत नाही की ती वेगाने कामं होत नाहीत किंवा एखादा अडसर असा प्रशासकीय अधिकारी ठरतो म्हणून अविश्वास ठराव येतो का? असे असंख्य प्रश्न या ठिकाणी चर्चेला येत आहेत. त्यामुळे आत्ता या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत नवी मुंबई महापालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार आहेत. आपल्यासोबत रामचंद्र घरत आहेत, भाजपचे नेते. द्वारकानाथ भोईर शिवसेनेचे नेते आपल्यासोबत आहेत. शंकर नारायण सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून इथं आहेत आणि आपला प्रतिनिधी विनय म्हात्रे देखील आपल्यासोबत आहे. मी सुरुवात महापौर तुमच्यापासूनच करणार आहे सुधाकर सोनवणे, की काय नेमका असा प्रकार घडला की आयुक्तांविरोधातच अविश्वास ठराव तुम्हाला आणावा लागला? नाही, कसं आहे की आता मी गेले 8 दिवस सातत्याने मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी महापालिका किंवा महापालिका सदस्य किंवा एकंदरीत लोकशाहीतली लोकप्रतिनिधी बदनाम होताना पाहतोय. परंतु हे असं सत्य नाही आहे. ज्यावेळेस एवढं कठोर पाऊल उचलावं लागतं, हे लोकशाहीतलं सगळ्यात अंतिम असं हत्यार या ठिकाणी सभागृहामध्ये आम्हाला ज्यावेळेस उचलावं लागलं, याचं कारणच असं आहे की या ठिकाणी तुकाराम मुंढे यांनी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यावेळेस त्यांची ह्या सभागृहामध्ये किंवा ह्या मुख्यालयामध्ये एंट्रीच अशी भयानक होती की त्यांनी खालूनच झाडाझडती सुरुवात केली होती. जसं काही ते सगळं प्री प्लॅन करून या ठिकाणी आले होते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून पण त्यांनी प्री प्लॅन केलं होतं की त्यांना कुणी करायला लावलं होतं असं तुम्हाला वाटतंय? नाही, कसं आहे की आता ह्या बाबतीमध्ये आम्ही असं म्हणू शकणार नाही. परंतु ज्या पद्धतीने ते वागले त्या पद्धतीने आणि आपण प्रोटोकॉल म्हणून मी माझ्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. माझ्या व्यस्त शेड्यूलमधून देखील मी त्या ठिकाणी आलो, कारण आज आयुक्तांनी चार्ज घेतलेला आहे. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. परंतु त्यांनी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी ते आलेच नाही. परंतु असं असताना साधारण 5 वाजता त्यांनी निरोप दिला की आपल्याला माझ्याकडे यावं लागेल चहा पाण्याला. आणि मग मी त्या ठिकाणी तिकडनं निघायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यालयातून निघून गेलो, कारण ते प्रोटोकॉलला धरून नव्हतं. आजपर्यंतची परंपरा मला मोडायची नव्हती, कारण माझ्यासारख्या माणसाने जर ती प्रोटोकॉल मोडला असता तर लोकांनी या ठिकाणी म्हटलं असतं की एखादा मागासवर्गीय महापौर केल्यानंतर त्याला साधा प्रोटोकॉलही पाळता येत नाही. आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी आपल्या कार्यालयातून निघून गेलो. परंतु त्याच्यानंतर सातत्याने आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. एकदा मी त्यांच्या घरी देखील गेलो पुन्हा एकदा आणि त्यांना सांगितलं की साहेब, आपण या ठिकाणी आता कलेक्टर नाही, आपण या ठिकाणी महापालिका आयुक्त आहात. लोकांशी थेट आपला संबंध आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींशी आपला संबंध आहे. आपण ज्या पद्धतीने लोकांकडे जाऊन लोकांकडे अप्रोच करताय, मग लोकप्रतिनिधींनी काय करायचं? या ठिकाणी कुणाला भ्रष्टाचारी डायरेक्ट म्हणता येतं हो? 20 वर्ष वय असलेली ही महापालिका, या महापालिकेमध्ये असा कुठला भ्रष्टाचार झालेला आहे? या ठिकाणी देशातलं सर्वोच्च स्थानाचे या ठिकाणी पारितोषिक ह्या महापालिकेला मिळालेले आहेत. या ठिकाणी पाणीपुरवठा असेल, मलनिस्सारण असेल, रस्ते असेल, गटर असतील, शाळा असतील, मुख्यालय असेल, नाना प्रकारचे ही सगळी कामं केली असं तुम्ही म्हणताय. पण रामचंद्र घरात काय नेमकं घडलं की तुकाराम मुंढेंना अगदी कमी कालावधीमध्ये अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागलं आणि तो मंजुरी झाला त्यांच्या विरोधात? कारण असं आहे की भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई जी आम्हाला करायची आहे, जी मुंडे साहेबांचं एक स्वप्न असेल देखील, खऱ्या अर्थाने आमच्या राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत फडणवीसजी यांचं एक ध्येय आहे की सगळा महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. आणि भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी नवी मुंबईमध्ये जे भ्रष्टाचाराचं इथे एकदम लोण पसरलं होतं ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून त्यांनी मुंडेसारखा एकदा एक चांगल्या अधिकाऱ्याची इथे नियुक्ती केली होती. आणि ते आल्यापासून मी बघतोय की नवी मुंबई भ्रष्टाचार मुक्तच्या दिशेने निघत चालली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालली होती. पण आताच भ्रष्टाचार मुक्त होत असताना काही लोकांचं अर्थकारण त्याच्यामध्ये थांबलं गेलं असावं असा मला त्याच्यावर संशय येतोय. म्हणून या लोकांनी त्याच्यावर अविश्वास ठराव आणला असेल. बऱ्याच अंशी आमच्या नगरसेवकांना देखील अतिक्रमणाच्या काही ठपके त्यांच्यावर लागलेले आहेत. त्यांनाही कुठेतरी भीती वाटली असेल आणि त्या माध्यमातून एक त्यांचं जे चांगलं काम करण्याचा जो हेतू होता तो हेतू त्यांचा कुठेतरी थांबवण्यासाठी या लोकांनी हे केलं षडयंत्र असं मला वाटतं. षडयंत्र असं वाटतंय अनंत सुधार, काय वाटतंय की भ्रष्टाचाराची प्रकरणं तुकाराम मुंढे बाहेर काढत होते म्हणून त्यांच्यावरती राग होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा राग होता, तुमच्या नेत्यांचं प्रकरण 1000 कोटीचं ते म्हणाले की आम्ही बाहेर काढू, हा सगळा प्रकार त्याच्या पाठीमागं होता की आणखी काही दुसरं कारण होतं की असा अधिकारीच तुम्हाला नको होता? एक सांगायला मला आवडेल की नवी मुंबई महानगरपालिका ही 5 महिन्यापूर्वी स्थापन झालेली नाही, 22 वर्ष झाली त्या महापालिकेला. 22 वर्षामध्ये अनेक आयुक्त येऊन गेले,
त्या आयुक्ताने कधी भ्रष्टाचार झाले असं म्हटलेलं नाही. कुठल्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला, कुठल्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला, महापालिका चालवणारे कोणी भ्रष्टाचार केला याचा उल्लेख कुठंही आयुक्तांनी केलेला नाही. खरं म्हणजे भ्रष्टाचार हा पर्याय आता शेवटच्या घडी म्हणजे आम्ही अविश्वास ठराव टाकल्यानंतर भ्रष्टाचाराची व्याख्या बाहेर येऊ लागली. खरं म्हणजे आयुक्त आल्यापासून त्यांनी आपलं स्वतःचा मीपणा आणि स्वतःची दहशत महापालिकेमध्ये कसे राबवले हे जर तुम्ही इतिहास पाहिला तर बराच वेळ तुम्हाला सांगावं लागेल. हे आयुक्त अधिकारी एवढे शिकलेले असताना सुद्धा मला असं कधी कधी संशय वाटतं की एवढं असंवेदनशील कसे वागतात. नगरसेवकांना ते नगरसेवक मानायला तयार नाही. ती घटना भारतीय आपली घटना मानायला तयार नाही. आम्ही केलेले ठराव त्यांना मंजूर आयुक्त नाही. घटनेला धरून काम करत नव्हते असा तुमचा आरोप आहे? बिलकुल नाही. मी म्हणतो घटना धरून काम करत नाही. त्यांना घटनाच मान्य नाही. घटना मान्य असते तर त्यांनी महापालिकेत ज्या मागच्या आयुक्तांनी जे ठराव मंजुरी केलेले आहेत ते पुन्हा आणून त्यांनी नामंजूर करायची भाषा केली नसती. महापौरांनी सभागृहामध्ये एखादा ठराव सांगितलं की हा ठराव मंजूर झालेले आहे, तात्पुरती ताबडतोब त्याची अंमलबजावणी करा. ती अंमलबजावणी न करता मीडियासमोर जाऊन त्यांची भाषा वेगळी असते, सभागृहात त्यांची भाषा वेगळी असते. ह्या सगळ्या गोष्टीचा संपूर्ण नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीपासून तर मला वाटते टॉवरपर्यंत सगळ्या जनतेपर्यंत त्याची दहशत निर्माण झाली होती आणि नगरसेवकांना काम करणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे आम्हाला आयुष्यात ठरवावं लागलं. नगरसेवकांना काम करणं मुश्किल झालं होतं असं ते म्हणतात. मात्र दहशत सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली होती का? शंकर नारायण, काय सांगाल की तुकाराम मुंढे सर्वसामान्यांसाठी काम करत होते? एक गोष्ट खरं आहे की हे नवीन आयुक्त आल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी किंवा इतर कामामध्ये काहीतरी शिस्तपणा दिसायला लागले. आत्तासुद्धा बरेच लोकांनी मला 2 दिवसापासून सांगतायत की जे कोण याचे अगोदरचे अधिकारी आम्हाला कधी भेटायची कधी आम्हाला संधी देत नव्हते किंवा आमचे समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नव्हते. आमचे काम 10 मिनिटात त्यांनी करून दिलेलं आहे. आता देखील तुम्ही ईमेलमध्ये पाठवा किंवा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये पाठवा आणि त्याच्या ॲक्शन घेण्यासाठी ताबडतोब ते फॉरवर्ड केलेलं आहे. आणि त्या विभागातून आम्हाला फोन आलेला आहे की तुमची काय समस्या आहे, त्यासाठी तुम्ही आयुक्तांकडे कशाला गेले. अरे आम्ही बोललो इतका दिवसापासून आम्ही तिकडे चक्रा मारतोय, आमच्या कोणी ऐकतच नाही. आता आम्ही काय बोललो होतं काय नवीन आहे का काय वाईट आहे का? तर आता तुम्ही ठरवा याच्यामध्ये. आणि आज जे घडला हे दिस इज अ ब्लॅक डे फॉर नवी मुंबई खरोखर. कारण जो माणूस नवी मुंबईचे नागरिकसाठी चांगला काम करण्याचे प्रयत्न करत होता त्याला ह्या सर्व लोकांनी अशा वेळी जे कालपर्यंत सगळे एक दुसऱ्याची कपडे फाडत होते सगळे आज एकत्रित झाले. हे काय याच्यावरून काय समजतो? आणि हे बोलतात आता महापौर बोलले की इकडे कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचारचे असं काय आरोप नव्हता. तर हा माणूस आला 1 महिना किंवा 1 आठवड्यात तो काय हे कंप्लेंट शोधून काढला. आता हे पाम बीच रोड जे नवी मुंबईचे एक मरीन ड्राईव्ह मानला जातो तिकडे तुम्ही बिल्डिंग मोजा किती बिल्डिंग प्लॅनप्रमाणे आहे आणि यांच्या समोर बिल्डिंग बांधलेली आहे. हे कसं काय बांधले गेले असाच कारण ह्याच्यामध्ये सगळे मिले बघत आहेत. कुठलाही विषय घ्या तुम्ही परचेस ऑफ बसेस घ्या त्याच्यामध्ये त्याचे परफॉर्मन्सचे तुम्ही रिपोर्ट घ्या. ते बसेस किती जल्दी लवकर कंडेम होतो. का होतो? एकतर बस क्वालिटी नाही आहे. बस डेपोच्या जे कॉन्क्रिटिंग काम केलेलं आहे दरवर्षी पावसाच्या आधी खड्डा असेल मून क्रेटर बोलतात मून असे क्रेटर असतो. पॅसेंजर लोकांना भीती वाटतो त्या बसमध्ये प्रवास करायला. दरवर्षी रिपेअर होतो. हे सगळे प्रश्न आहेत. सुधाकर सोनवणे काय म्हणाल की सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यासाठी तुकाराम मुंढे काम करत होते आणि बाकी सगळे आता तुम्ही त्यांच्या विरोधात सगळा ठराव कसं आहे की भारतीय लोकशाहीतला सगळ्यात महत्त्वाचा कणा आपण मानतो की ज्याला आपण कॉमन मॅन म्हणतो. कॉमन मॅनच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी निश्चितपणे या ठिकाणी समर्थपणे देईल. परंतु एक ब्युरोक्रॅट्स म्हणून या ठिकाणी आपली जी वागणूक आहे ही वागणूक म्हणजे याच्या अगोदरचे ब्युरोक्रॅट्स होते ते काही करप्ट होते का, ते अनएज्युकेटेड होते का, ते लायक नव्हते का, या ठिकाणी एकटे तुकाराम मुंढे हेच लायक होते का? मी आपल्याला ही जी उदाहरणं दिली की या ठिकाणी यांनी ज्या पद्धतीने सांगितलं
की भ्रष्टाचार नाही आहे का? अरे भ्रष्टाचार मला सांगा की त्या ठिकाणी बस पर्चेसमध्ये भ्रष्टाचार झाला, याच्यामध्ये आता मला भ्रष्टाचाराचे आरोपच जर करायचे असतील, मी कशावर पण आरोप करू शकतो ना. आरोप करणं सोपं आहे हो, पण या ठिकाणी हे जे काही निर्माण केलेलं आहे, मी आपल्याला सांगितलं हे शहर निर्माण करताना ज्यांच्या हातामध्ये ह्या शहराची संपूर्ण दोर लोकांनी दिली,